पालघरमध्ये परतीच्या पावसाची हजेरी। सकाळी समुद्राला भरती आल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, काही काळ वाहतूक ठप्प। वाशिमसह जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या पिकांचं नुकसान। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातल्या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचं मोठं नुकसान, तात्काळ मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, कापणीला आलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता। हिंगोली शहरासह परिसरात जोरदार पाऊस। पावसाचा जोर कायम राहिला तर कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान होणार। हिंगोलीत मराठा तरुणांचं कयाधू नदीत जलसमाधी आंदोलन। जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकारनं दखल न घेतल्यानं मराठा बांधव आक्रमक। कुरुंदवाडच्या शिरोळमध्ये नागरिकांना मगरीचं दर्शन, अग्निशमन दलाकडून मगरीला जीवदान। रायगडमध्ये विसर्जन सोहळ्यातील निर्माल्याची नागरिकांकडून स्वच्छता। श्रीवर्धनमधल्या नागरिकांचा संदेश पर खास उपक्रम। बीड एसटी आगाराला मिळाल्या 23 इलेक्ट्रिक बस। बीड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान देणार सेवा। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोन्याच्या भावात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ।